नमस्कार मित्रांनो, ऋषी ट्रेडिंग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण निफ्टी 50मध्ये आपण उद्यासाठी मार्केट कुठे जाऊ शकतो व कुठे सपोर्ट आहे व कुठे रेजिस्टन्स आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर मित्रांनो, आज बघू शकता मार्केटमध्ये कशा पद्धतीने मूवमेंट झालेली आहे। तर बघा मित्रांनो, आज मार्केट सकाळी 24,155 वरून मार्केट खाली आला व नंतर मार्केटने इथं या ठिकाणी 24,006 ला सपोर्ट घेऊन मार्केट वर गेला व वर गेल्यानंतर या ठिकाणी थोडंसं मार्केटमध्ये रेजिस्टन्स होता व रेजिस्टन्स झाल्यानंतर रेजिस्टन्सला ब्रेक केल्यानंतर मार्केट अप गेला व मार्केट 24,188चा रेजिस्टन्स तोडून मार्केट 24,275 वर आला आहे। तर मित्रांनो, आता पाहूया उद्यासाठी कुठे सपोर्ट आणि कुठे रेजिस्टन्स लावता येते। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा जाऊया 1 तासाच्या टाइम फ्रेमवर। तर मित्रांनो, तर बघा या ठिकाणी एक सपोर्ट या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। तर हा बघा, हा झाला सपोर्ट। इथून मार्केट वरती गेला आहे। ओके मित्रांनो, हा आणखीन एक सपोर्ट झाला मार्केटसाठी। कारण की मार्केट इथून वरती गेलेला आहे। हा बघा, या ठिकाणी मार्केट वरती गेलेला आपल्याला सहजरित्या दिसून येत आहे। हे जो एरिया आहे मित्रांनो, हा का जे 24,876 आणि 23,976 मधला हा जो एरिया आहे ना, हा एरिया जो आहे हा साइडवेज एरिया असणार आहे। तर मित्रांनो, हा झाला सपोर्ट। तर रेजिस्टन्स लेवल आपण ड्रॉ करूयात। हा बघा, याचा कलर आपण लाल करूया। हा झाला पहिला रेजिस्टन्स लेवल। दुसरा एक सपोर्ट या ठिकाणी मार्केटला, ह्याचा रंग निळा करूयात म्हणजे सहजरित्या आपल्याला समजून जाईल। तर बघा मित्रांनो, हा जो भाग आहे हा पण एक रेजिस्टन्स लेवल होता। तर आपण या ठिकाणी अनेक लाईन घेऊया। ओके मित्रांनो, हा झाला 1 तासाचा टाइम फ्रेममध्ये सपोर्ट लेवल्स। आता मार्केट या ठिकाणी ब्रेक केला, मग मार्केट इथून जर अप गेला तर म्हणजे या सपोर्टला ब्रेक करून मार्केट वर गेला तर मार्केट कुठे जाईल याचा अभ्यास आपण मागे येऊन करूया। तर बघा मित्रांनो, मार्केट या ठिकाणी आहे 24,275 ला मार्केट आहे। जर हा मार्केटने वरच्या सपोर्टला तोडून मार्केट वर गेला तर त्याला अनेक रेजिस्टन्स या ठिकाणी त्याला बघायला भेटेल। तो रेजिस्टन्स आहे हा 24,490चा। ओके मित्रांनो, 90-91चा। तर मित्रांनो, आता बघा आपण काय केलं होतं, मी या ठिकाणी 1 तासाच्या टाइम फ्रेमवर सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलं होतं। तर बघा मित्रांनो, या प्रकारेच मागे सुद्धा मार्केटने या ठिकाणी काम केलेलं आपल्याला दिसत आहे कशा पद्धतीने। तर मित्रांनो, हा जर ब्रेक झाला तर मार्केटला वरती एक रेजिस्टन्स या ठिकाणी दिसून येत आहे 24,496चा। तर मित्रांनो, हा पण जर ब्रेक केला तर अनेक रेजिस्टन्स या ठिकाणी त्याला दिसून येईल, ते म्हणजे 24,605चा। ओके मित्रांनो, हा झाला। तर मित्रांनो, बघूया काय होतंय काय नाही आता उद्याच्या मार्केटमध्ये। हे झाला 1 तासाच्या याच्यामध्ये टाइम फ्रेममध्ये। आता येऊया 15 मिनिटात। तर बघा मित्रांनो, 15 मिनिटात काय दिसतंय या ठिकाणी बघा मित्रांनो, 15 मिनिटात हा थोडंसं असं बघायला गेलं तर
वरून खाली हा या ठिकाणी यम पॅटर्न करून मार्केट खाली पडलेलं आहे. तर मार्केटला बघायला गेलं तर आता हे जो मी तुम्हाला म्हणलं आहे रेझिस्टन्स एरिया जो आहे ना, याला ब्रेक करून मार्केट वर गेला. मग हा सर्वात मोठा रेझिस्टन्स या लेवलला दिसत आहे. हा बघा, हे जे आहे ना 24,353चा हा जो एरिया आहे ना, हा एरिया जास्ती रेझिस्टन्स या ठिकाणी दिसत आहे. का? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो, 1 मिनिट. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, ही झाली पहिली वेळेस, ही झाली दुसरी वेळेस, परत हे तिसऱ्या वेळेस आणि हे चौथ्या वेळेस. असे 4 वेळेस मार्केटने या ठिकाणी टच करून मार्केट रिव्हर्स आलेलं आहे. बघा, हा झाला पहिला वेळेस, हे दुसरा वेळेस, हे तिसऱ्या वेळेस, हा चौथ्या वेळेस. हे झालेले आहेत 4 वेळेस. 4 वेळेस या ठिकाणी मार्केट मुवमेंट म्हणजे वरच्या रेजिस्टन्सला मार्केट टच करून खाली आलेलं आहे व या ठिकाणी पण सपोर्ट घेतला आहे. 1 वेळेस, 2 वेळेस, 2 वेळेस मार्केटने इथं चांगल्यारीत्या सपोर्ट घेतलेला आपणाला दिसत आहे व या ठिकाणी सपोर्ट घेऊन मार्केट खाली आला व या ठिकाणी 23,876ला परत सपोर्ट घेऊन मार्केट वर गेला. तर बघा, हा जो एरिया आहे वारंवार इथे सपोर्ट घेतलेल्याने या ठिकाणी मार्केट थोडं सस्टेन केला व नंतरनी ब्रेक अप केला. ओके मित्रांनो, तर आता बघूया उद्या का होईल. तर मित्रांनो, उद्या का होईल बघण्यासाठी आपण जाऊया OI ॲनालिसिसकडे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 24,276 आहे मार्केट या ठिकाणी क्लोज झालं आहे. तर 24,276 म्हणजेच 24,250 पकडूया. तर या ठिकाणी पुट OI जास्ती आहे कॉल OIपेक्षा. तर 24,276 बघायचं असेल तर 24,250ला आपण घेऊया. या ठिकाणी पुढचा OI आपल्याला जास्ती दिसून येत आहे कॉल OIपेक्षा व 24,300 पुट OI कॉल OI या ठिकाणी जास्ती दिसून येत आहे. तर जाऊया 24,300कडे. तर आता येऊत मित्रांनो इकडं 24,300 हा बघा, 24,300 हा एक रेझिस्टन्स लेवल या ठिकाणी आहे. हे जो आहे ना 24,300, तर हा रेझिस्टन्स लेवल या ठिकाणी आहे. करेक्ट, या ठिकाणून मार्केट खाली येत आहे. तर बघूया, ह्याला पार केला तर मार्केट वर जाईल, नाही जर म्हणलं तर खाली येईल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्यासोबत जुळून राहा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.